नमस्कार, गावरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कच्च्या करवंदाचं लोणचं करणार आहोत। तर ही आपली कच्ची करवंद आहेत। तर ही आपण चांगली 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। ही करवंद आहे ती आता चीक आहे ना, हा पूर्ण चीक काढायचा आहे। जर हा चीक राहिला, असा चीक राहिला करवंदांना, तर आपलं लोणचं खराब होईल। याची ही देठ आहेत ना, ही देठ सुद्धा काढून घ्यायची। पूर्ण करवंद व्यवस्थित स्वच्छ व साफ करून घ्यायचं आणि मग त्याचं लोणचं करायचं। आपण आता करवंद चांगली धुवून घेऊ। आपण पाण्यामध्ये टाकलेली धुवायला। ह्याला इतका चीक आहे ना, हा चीक आपला हे करून निघणारच नाही। असा चोळून पूर्ण असा हे करून घ्यायचा चीक। बघा, असा चोळून काढायचा आहे चीक पूर्ण। बघा, पूर्ण चीक निघालेला आहे त्याचा। पाण्यामध्ये भिजवल्यामुळे त्याचा चीक असा मऊ होतो। असं हे करून धुवून काढून घ्यायचं आहे चीक। हे बघा, खूप हे चीक आहे, त्याला 3 ते 4 पाण्याने आपल्याला धुवावं लागतं। असं पूर्ण चीक खरडून काढायचा आहे त्याचा, त्याशिवाय स्वच्छ होत नाहीये। व्यवस्थित असा चीक धुवायचा याचा। बघा, पूर्ण असं हे करून धुवायचं आहे, जेणेकरून आपला चीक पूर्ण असा निघून जाईल। आणि त्याच्यानंतर काय करायचं, आपण कपडा घ्यायचा। एका कपड्यावरती आहे ना असा चीक घासून घ्यायचा। हे ना कपड्यावरती असं करवंद आपलं धरून जोर लावून पुसायचा। जोर लावून पुसल्यामुळं पूर्ण करवंदाचा चीक निघून जातो। बघा, करवंद पूर्ण स्वच्छ होतं आहे। अशा प्रकारे आपण सगळी करवंद साफ करून घेणार आहोत। हे बघा, पूर्ण चीक त्याचा कपड्याला लागून निघून जातो। असा आता पूर्ण चीक आपण साफ करून घेऊ। प्रकारे सगळी करवंद आपण साफ करून घेतलेली आहेत। आणि करवंद आपण अशी 2-2 ह्याच्यामध्ये कट केलेली आहेत। सगळी करवंद आपण आता अशी कट करून घेऊ। आपली करवंद कापून झालेली आहेत। आपण आता त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत। आपण 1 मूठ मीठ टाकलेलं आहे। आता मीठ थोडं टाकलेलं आहे, नंतर परत आपल्याला मीठ टाकायचं आहे। आपण हळद टाकलेली आहे, 2 चमचे हळद टाकणार आहोत भरून। आणि हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत आपण। हातानेच मिक्स करायचं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे आपण असंच ठेवणार आहे झाकून। याला पाणी सुटूस तोपर्यंत आपण आता आपला मसाला तयार करून घेऊ। याच्यासाठी लागणारा आपण करवंदाच्या लोणच्यासाठी मसाला करणार आहे। 2 चमचे बडीशेप घेतलेली आहे, अर्धा चमचा, अर्ध्याला पण कमी ओवा घेतलेला आहे, 1 चमचा मेथी दाणा घेतला, 1 चमचा आणि थोडासा वरती जिरा घेतलेला आहे। आणि आपण ही काळी मिरीची डाळ केलेली आहे, सॉरी काळी मिरी नव्हती, आपली मोहरीची डाळ केलेली आहे घरी। लवंगा घेतलेल्या आहेत 3-4 आणि काळी मिरी घेतलेल्या आहेत 5-6। आपण आता बडीशेप पण हे सगळं वेगवेगळं भाजून घेऊ आता। आणि मिक्सरला दळून घेऊ। आपण जो लोणच्यासाठी मसाला घेतला होता तो आबडधोबड वाटून झालेला आहे। बारीक हवा असेल तर तुम्ही बारीकही करू शकता। आपण आता हा मसाला करवंदाच्या लोणच्यामध्ये मिक्स करून घेऊ। आपण आता आपला मसालाही भाजून घेतलेला आहे। आता हा आपण थंड करायला त्या भांड्यामध्ये काढून ठेवू। मोहरीची डाळ भाजली, त्याच्यामध्ये मीठ भाजून घेतलेलं आहे। आपण पहिली 1 वाटी मीठ टाकलेलं आहे। ही छोटी वाटी आपली मसाल्याच्या डब्यातली, ती आपण 1 वाटी टाकलेली आणि आता अर्धी वाटी टाकलेली आहे। आपण आता मीठ चांगलं गरम करून, पहिलं मीठ आपण करवंदांना लावून घेतलं, हळद आणि मीठ लावून घेतलं होतं। आता हे मीठ भाजून टाकू मसाल्यामध्ये। आपण तेल घेतलेलं आहे, 1/2 किलो तेल असेल माझ्या अंदाजे। आणि 1 चमचा मोहरी टाकलेली। आपण पहिली मोहरी त्याच्यामध्ये दळून टाकलेली, मग 1 चमचाच मोहरी टाकलेली आहे। आणि त्याच्यामध्ये आपण आता हिंग टाकायचंय। मोहरी तडतडली की हिंग टाकायचं। हिंग टाकल्यानंतर गॅस बंद करायचा आणि तेल थंड करायचं आपल्याला।
आपली मोहरी तडतडली आहे. आपण त्याच्यात आता हिंग टाकू. 1 चमचा हिंग टाकलेला आहे आपण आता गॅस पूर्ण बंद करणार आहोत. या गरम ह्याच्यामध्ये तेवढं आपलं तेल हे होऊन जाईल. आपण यातमध्ये 1 चमचा लाल तिखट टाकणार आहोत. घरची मिरची पावडर आहे आपली. तुम्हाला तिखट तुम्हाला जितकं हवंय तितकं घेऊ शकता, कारण कसं चवीनुसार तिखट घ्यायचंय. आपण त्याच्यामध्ये काळं मिरी लवंग पण टाकलेली आहेत, म्हणून आपण 1 चमचाच तिखट टाकलेला आहे. जास्तही तिखट करायचं नाहीये लोणचं. आपण आता हे मिक्स करून घेऊ. मसाला आता पूर्ण एकत्र करून घेतलेला आहे. आता थंड झालं की आपण त्याच्यामध्ये आपलं तेल थंड झालं की त्याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत. तेल थोडंसं गरम आहे. तेल पूर्ण थंड करून घ्यायचंय आपल्याला. गरम गरम तेल टाकायचं नाहीये. थंड झालं की मिक्स करू. आपण आता मसाल्यामध्ये आपलं तेल ओतून घेणार आहोत. तेल आपलं गार झालेलं आहे आणि पूर्ण मसाला आपण आता मिक्स करून घेऊ. आपण आता मसाला तेलामध्ये मिक्स करून घेतलेला आहे चांगला. आणि याच्यामध्ये आपण आपलं आता करवंद टाकणार आहोत आणि करवंद चांगली एकत्र मिक्स करून घेऊ. आता सगळ्या करवंदांना हा मसाला लावून घ्यायचा आहे आपण. आता आपला करवंदाला सर्व मसाला लावून झालेला आहे. आपण आता हा मसाला लावलेली करवंद बरणीमध्ये भरू आणि याच्यामध्ये आपण परत करवंद बुडतील एवढं तेल टाकणार आहोत. गरम करून थंड तेल टाकणार आहोत त्याच्यामध्ये. म्हणजे असं अर्धा लिटर तेल आपल्याला लागतं करवंदाच्या लोणच्यासाठी. आपण आता करवंद भरून घेऊ बरणीमध्ये. अशा प्रकारे आपण बरणीमध्ये लोणचं भरून तेल टाकलेलं आहे. अर्धा लिटर तेल टाकलेले करवंदाच्या लोणच्याला. अशा प्रकारे तयार आहे आपलं करवंदाचं लोणचं, कच्च्या करवंदाचं लोणचं.